नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बीबी डिकोडरवरती। मित्रांनो, आलेले आहेत फायनल वोटिंग ट्रेंड्स आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वीच त्या ठिकाणी वोटिंग लाईन्स क्लोज झालेले आहेत। तर मित्रांनो, आता सगळ्यांचं लक्ष एकाकडेच लागलेलं आहे की फायनल वोटिंग ट्रेंड काय आहे आणि या आठवड्यात कोणता सदस्य घराबाहेर होणार। तर मित्रांनो, हेच सटीक उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा। तर मित्रांनो, येऊया टॉपिककडे। तर फायनल वोटिंग ट्रेंड काय सांगते, तर त्या ठिकाणी खूप लोकांनी यावेळेस वोट केलेलं आहे आणि वोटिंगचे सगळे रेकॉर्ड्स मोडलेले आहेत। तर मित्रांनो, त्या ठिकाणी 6 लोक नॉमिनेट होते। अगदी वर्षा उसगावकर, अंकिता प्रभू वालावलकर, धनंजय पवार, योगिता चव्हाण, सूरज चव्हाण आणि पुरुषोत्तम दादा पाटील हे 6 लोक त्या ठिकाणी घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले होते। तर मित्रांनो, फायनल वोटिंग ट्रेंड तुम्हाला सांगतो। तर सगळ्यात शेवटी म्हणजेच नंबर 6 वरती त्या ठिकाणी बनून आहेत पुरुषोत्तम दादा पाटीलच, ज्यांना सगळ्यात कमी वोट्स मिळत आहेत। त्याच्यानंतर नंबर 5 वरती आहेत योगिता चव्हाण, यांना देखील त्या ठिकाणी कमी वोट्स मिळत आहेत। त्याच्यानंतर नंबर 4 वरती आहेत अंकिता प्रभू वालावलकर। मित्रांनो, अंकिता प्रभू वालावलकरला त्या ठिकाणी काल पण एवढेच वोट होते, पण आजच्या ट्रेंडनुसार त्यांना थोडे जास्त वोट्स त्या ठिकाणी मिळत आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, नंबर 3 वरती आहेत वर्षा उसगावकर। मित्रांनो, वर्षा उसगावकरांना त्या ठिकाणी कालपासून वोटिंग चांगली तगडी चालू आहे त्या ठिकाणी। त्याच्यानंतर टॉप 2 बद्दल सांगायचं झालं तर या ठिकाणी सगळ्यात जास्त मोठा बदल आपल्याला पाहायला मिळतोय, कारण नंबर 1चा सदस्य डायरेक्ट आलेला आहे नंबर 2 वरती। नंबर 2 वरचा सदस्य गेलेला आहे वर, म्हणजेच नंबर 2 वरती आहेत धनंजय पवार डीपी दादा आणि नंबर 1 वरती आलेले आहेत सूरज चव्हाण। या दोघांबद्दल सांगायचं झालं तर त्या ठिकाणी सूरज चव्हाणला बाहेरचे सगळे रील स्टार आहेत किंवा बिग बॉसचे एक्स कंटेस्टंट्स आहेत, यांनी त्याला सपोर्ट दाखवल्यामुळे त्यांचे सगळेच फॅन्डम्स त्या ठिकाणी सूरज चव्हाणला वोट करत होते। त्याच्यामुळेच या ठिकाणी एवढा मोठा मेजर बदल झालेला आहे। सूरज चव्हाण त्या ठिकाणी गोलीगत धोका SQRQ ZQ फॅन्डमच्या सोबत 1 नंबरवरती आलेले आहेत आणि नंबर 2 वरती धनंजय पवार त्या ठिकाणी आहेत। तर मित्रांनो, हीच होती ती वोटिंग ट्रेंड। घराबाहेर कोण सदस्य होणार, तर मित्रांनो, वोटिंग ट्रेंडच्या नुसार तर पुरुषोत्तम दादा पाटील पहिल्या आठवड्यातच बिग बॉसच्या घराबाहेर होतील। तर मित्रांनो, हीच ती होती वोटिंग ट्रेंड। तर मित्रांनो, तुम्ही कोणत्या सदस्याला वोट केलं कमेंटमध्ये सांगा। तसेच या आठवड्यात तुम्हाला कोण वाटतं की यांनी घराबाहेर व्हावं हे देखील सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। तसेच अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला। मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्ससह। तोपर्यंत धन्यवाद।